नमस्ते. आज आपण कन्या या राशीचे जुलै 2026 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. हे राशी भविष्य आपणास आपल्या चंद्र राशीवरून तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून अर्थात आपल्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी राशी उदित होत होती त्या राशीवरून सुद्धा थोड्या प्रमाणात अनुभवास येईल. अर्थात जास्तीत जास्त हे राशी भविष्य आपणास आपल्या चंद्र राशीवरून अनुभवास येईल. अर्थात एखाद्याची जन्मलग्न राशी व चंद्र राशी एकच असेल तर हे राशी भविष्य आपणास जास्त प्रमाणात अनुभवास येईल. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. असे जरी असले तरी सुद्धा आपल्याला या जुलै 2026 या महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या नोकरी संतती तसेच वैवाहिक सौख्य तसेच शिक्षण संतती तसेच आपले आरोग्य नोकरी व्यवसाय तसेच आपली आर्थिक स्थिती त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या राजकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात त्याचप्रमाणे आपल्याला सुख शांती गृहसौख्य त्याचप्रमाणे वाहन सौख्य इत्यादी बाबत आपल्याला या जुलै 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील याचा विचार आपण या राशी भविष्यामध्ये करणार आहोत. अर्थात नक्कीच आपणाला या जुलै 2026 या महिन्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना या राशी भविष्याचा आपणास उपयोग होईल. अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास त्याचप्रमाणे आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा. चला तर जाणून घेऊया कन्या या राशीला या जुलै 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील. कन्या राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुधग्रह या जुलै 2026 या महिन्यामध्ये दिनांक 7 जुलै 2026 पासून कन्या राशीच्या व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये वक्री स्थितीत भ्रमण करणार आहे. अर्थात वक्री स्थितीत मिथुन राशीतून स्वराशीतून भ्रमण करणार आहे. हे लग्नेश बुधाचे दशम स्थानातील स्वराशीतील भ्रमण कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायासाठी अत्यधिक शुभ परिणाम देणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींचा राहणार आहे. 7 जुलै 2026 पर्यंत हा बुधग्रह कन्या राशी व्यक्तींच्या लाभस्थानातून वक्री स्थितीत भ्रमण करणार आहे. अर्थात हे लाभस्थ बुधाचे भ्रमण सुद्धा दिनांक 7 जुलै 2026 पर्यंत कन्या राशी व्यक्तींना आपली इच्छापूर्ती घडवून आणणारे राहणार आहे. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आपली इच्छापूर्ती घडवून आणणारे तसेच आपल्या नोकरी व्यवसायामध्ये यश संपादन करण्यासाठी मदत करणारे राहणार आहे. कन्या राशी व्यक्तींना बुधाचे भ्रमण नोकरी व्यवसायात नवीन संधी निर्माण करणारे राहील. नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे दिनांक 7 जुलै 2026 पर्यंत राहील. 7 जुलै 2026 नंतर कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात प्रमोशन देणारे हे बुधाचे भ्रमण तसेच राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात सुद्धा चांगले यश संपादन करण्यासाठी हा महिना कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा हा महिना कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. भाग्याची साथ देणारा हा महिना जुलै 2026 हा महिना कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. कन्या राशी व्यक्तींना आरोग्याची साथ या महिन्यामध्ये चांगली राहणार आहे. कन्या राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढल्याचे या महिन्यामध्ये पाहावयास मिळणार आहे. तसेच घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना वाहन सौख्य देणारे तसेच वाहन खरेदीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच सूर्याचे भ्रमण या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींच्या दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत दशम स्थानातून सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींच्या भ्रमण करणार आहे. दशमस्थ सूर्यग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींना कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन स्किल डेव्हलप करण्यासाठी हा महिना कन्या राशी व्यक्तींना दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत मदत करणारा राहणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करणारा हा महिना दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच वडीलधाऱ्यांचे सहकार्य या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना चांगले राहणार आहे. दशम स्थानातील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगले यश देणारा राहणार आहे. आपल्या शत्रूवर मात करणारा हा महिना कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. दशमस्थ सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश संपादन करण्यासाठी अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे. दिनांक 16 जुलै 2026 नंतर हा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात दिनांक 16 जुलै 2026 नंतर कन्या राशी व्यक्तींना आपल्या इच्छापूर्तीसाठी हा महिना शुभ परिणाम देणारा राहणार आहे. आपली मोठी इच्छा पूर्ण करणारा हा महिना
कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 जुलै 2026 नंतर राहणार आहे. दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत बुधादित्य योग कन्या राशीच्या व्यक्तींच्या दशम स्थानात होत आहे. अर्थात हा बुधादित्य योग सुद्धा कन्या राशी व्यक्तींना व्यवसाय क्षेत्रात, नोकरी क्षेत्रात, आपल्या कार्यक्षेत्रात मोठे मान सन्मान देणारा राहणार आहे. या संपूर्ण राशिचक्रामध्ये अर्थात 12 राशीमध्ये सर्व राशीमध्ये या जुलै 2026 या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना सर्वाधिक शुभ परिणाम या महिन्यामध्ये मिळणार आहेत. आपल्या मोठ्या इच्छा पूर्ण करणारा हा महिना कन्या राशी व्यक्तींसाठी जुलै 2026 हा राहणार आहे. आपल्याला दुसऱ्याकडून येणारे पैसे, थकलेले पैसे परत मिळवून देणारा हा महिना कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. मोठी आर्थिक कामे तडीस नेणारा हा महिना कन्या राशी व्यक्तींसाठी राहील. 4 जुलै 2026 पर्यंत शुक्र ग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींच्या लाभस्थानामध्येच असेल. अर्थात 4 जुलै 2026 पर्यंत शुक्र ग्रह कन्या राशी व्यक्तींना विवाह सौख्यासाठी तसेच आपल्या जोडीदाराच्या सहकार्यासाठी जोडीदाराकडून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारा राहील. दिनांक 4 जुलै 2026 नंतर हा शुक्र ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात तीर्थयात्रेच्या योगासाठी शुभ परिणाम देणारा हा महिना. तसेच कन्या राशी व्यक्तींना दिनांक 4 जुलै 2026 नंतर हे शुक्राचे भ्रमण विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे राहील. परंतु 12व्या स्थानातील शुक्राचे भ्रमण आपला खर्च वाढवणारे राहील. कौटुंबिक खर्च तसेच कार्यक्षेत्रात आपला खर्च वाढवणारे सुद्धा कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक 4 जुलै 2026 नंतर राहील. 4 जुलै 2026 नंतर शुक्र ग्रह कन्या राशी व्यक्तींना मोठे प्रवास घडवून आणणारा राहणार आहे. तसेच मंगळ ग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून होणार आहे. हा भाग्यस्थ मंगळ ग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींना आपली ऊर्जा वाढवणारा राहणार आहे. आपली कार्यक्षमता वाढवणारा हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी भाग्यस्थानातील राहणार आहे. भाग्यस्थ मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये आपला पराक्रम वाढवणारा राहणार आहे. हा पराक्रमिश मंगळ ग्रह भाग्यस्थानातून भ्रमण करत असता कन्या राशी व्यक्तींना पराक्रमाने आपला भाग्योदय होत असल्याचे पाहावयास मिळेल. अर्थात गुरुग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये लाभस्थानातून भ्रमण करत आहे. लाभस्थानातील गुरुग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये विवाह योगासाठी, वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे. कन्या राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराकडून आर्थिक लाभ देणारा हा गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. या जुलै 2026 महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे. अर्थात हा संपूर्ण जुलै 2026 हा महिना कन्या राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील. या जुलै 2026 या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींनी दिनांक 8, 9, 10, दिनांक 17, 18 व दिनांक 26, 27 जुलै 2026 या दिवशी कन्या राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कन्या राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. अर्थात हे वरील दिवस कन्या राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील. हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या जुलै 2026 या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहतील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन, विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या या स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा. धन्यवाद.